श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्याला खूप असं महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना खूप असा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यामध्ये स्नानालासुद्धा खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दानधर्मालासुद्धा खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री स्नान करायला महत्त्व आहे. तर बघा, तुम्हाला जर एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करायला जायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, एक छोटीशी जी गंगा जलाची बॉटली असते ना, ती आणायची. मंदिरामध्ये बघा भेटून जाईल. ती आणल्यानंतर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला रोज स्नान करायचं आहे. यामुळे सुद्धा आपण तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला घरच्या घरी मिळून जाईल. आणि समजा तुम्हाला जर ते गंगाजलाचं पाणी घरी आणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो नर्मदे गंगा देवी नम असं सुद्धा त्या पाण्याला म्हणू शकता आणि ते गंगाजलाचं तीर्थ तुम्ही अंघोळीच्या दरम्यान वापरू शकता. बघा, या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 डिसेंबर वार शुक्रवार या दिवसापासून मार्गशीर्ष महिना हा चालू होत आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा 21 डिसेंबरला चालू होणार आहे. तर या मार्गशीर्ष महिन्याआधी काही आपल्याला लक्ष्मीकारक वस्तू या आपल्या देवघरामध्ये आणायच्या आहे, ज्या की आपल्याला जे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या पूजा करतो ना, त्या पूजेमध्ये आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहे. हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक मानला जातो. त्यामुळे या लक्ष्मीकारक वस्तू आपल्यामध्ये घरामध्ये लक्ष्मी आकर्षक करण्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी होणार आहेत. तुमच्यावरती जर लक्ष्मी प्राप्त करायची असेल, तुम्हाला जर पैशाची कमतरता नसेल किंवा भासत असेल तर आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहे. तर बघा, आधी बघूया मार्गशीर्ष महिना मध्ये किती गुरुवार आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले आहेत. महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी, म्हणजे हे गुरुवारचे जे व्रत आहे ना, त्या व्रताची सुरुवात करण्यासाठी 21 शुक्रवार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं 4च मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पडणार आहेत. श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये सुद्धा काही महिला या मांसाहार करीत नाहीत किंवा तो वर्जच असतो. काही ठिकाणी श्रावण पाळतात, तसेच मार्गशीर्ष महिन्यासुद्धा खूप भक्त हे मनोभावे हे पाळत असतात. आता सर्वांनीच या महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचं असतं, कारण या महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली मानलं जातं. माता लक्ष्मीचं व्रत हे पद्मपुराणात सांगितलं आहे. त्यांनी माता लक्ष्मीने असं सांगितलं आहे की माझे व्रत जे कोणी नित्य नियमानं करेल तो सदैव सुखी राहील, असं त्यांचं वचन ह्या पुस्तकात सुद्धा सांगण्यात आलं आहे. महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत करायचं असतं. त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो. काही जणांना जर काही कारणामुळे उपवास करता येत नसेल तर त्या स्त्रियांनी, जसं की ज्या आजारी असतील, ज्या गर्भवती स्त्रिया असतील, या उपवास करू शकतात. परंतु त्यांनी दुपारी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही काही हरकत नाही. आणि जे फक्त त्यांनी संध्याकाळी कथा वाचावी, मनोभावी पूजा करावी आणि ते आपण जे काही मांडणी करतो ते मांडणी करायची. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असतो. तुम्ही उपवासाला फळं, दूध, खिचडी, साबुदाण्याची खिचडी असते ना, ते सुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. त्याचबरोबर काही लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहे ना, तुमच्या घरामध्ये ठेवल्या पाहिजे, ज्या की तुमच्या पूजेमध्ये लक्ष्मी आकर्षित करतील. चला तर पाहूया, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये पहिली वस्तू कोणती आणायची. तर बघा, सगळ्यांच्या घरी अन्नपूर्णा माता असेलच, किंवा ज्यांच्या घरी जर अन्नपूर्णा माता नसेल तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरामध्ये नक्की स्थापन करू शकता. तुमच्या घरात जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर घर हे धनधान्याने भरलं जातं. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये शक्यतो तुम्ही आणा. तुमच्या बघा, मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात. काही ठिकाणी प्रथा आहे ते तुम्ही तर आता आपल्या पहिल्या गुरुवार आहे ना, तर तुम्ही आपल्या पहिल्या गुरुवारमध्ये आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही अवश्य द्या, ठेवा. तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्याचबरोबर धन, संपत्ती, सुख, समाधान, शांती हे सर्व सुद्धा तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना करू शकता. दुसरं आहे श्रीयंत्र.
बघा, श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं प्रिय आसन आहे. त्यामुळे ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा अखंड वास असतो. त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये तुम्ही नक्की स्थापन करा. यामुळे सुद्धा पैशाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते गुरुवारच्या पूजेमध्ये वापरू शकता. तर पूजेमध्ये काय करायचं, आपल्याला श्रीयंत्रांना पंचामृताने अभिषेक करायचा असतो. त्यांच्यावर कुंकुमार्चन करायचं असतं आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसूक्ताचं हे पठण करायचं असतं. कारण श्रीसूक्त हे सर्वात महालक्ष्मीचं सर्वात आवडती सेवा आहे. दुसरी म्हणजे कुंकुमार्चन सुद्धा महालक्ष्मीची सर्वात आवडतीची सेवा आहे. त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी महालक्ष्मीच्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन, तसेच आता काय सांगितलं तुम्हाला की श्रीसूक्त यांची सेवा इथं करू शकता. तसेच श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या. तुमच्याकडे जर ऑलरेडी पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 5, 7 अशा विषम संख्येत आपल्याला पिवळ्या कवड्या ह्या आणायच्या आहेत आणि त्यांची सुद्धा सेवा आपल्याला इथं करायची आहे. तर चौथी वस्तू आहे कमळगट्ट्याची माळ. बघा, कमळगट्ट्याच्या बियापासून ही माळ बनलेली असते आणि माता लक्ष्मीला तुम्हाला तर माहिती आहे कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे. जसे की आपण श्रीयंत्रावर महालक्ष्मीचं फूल वाहतो, तर आता तुमच्याकडं कसं आहे, आता महालक्ष्मीचं फूल व्हायला तुमच्याकडं कमळच नाही. तर आता अशा वेळी काय करायचं, आपल्याला श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ही ठेवायची असते. महालक्ष्मीला आपण 108 कमळ फुले वाहण्याचं ते फळ असतं. त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही ठेवायचीच असते. 21, 108, 51 अशा सुद्धा कमळगट्ट्याची माळ तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ती माळ सुद्धा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर हे ठेवू शकता. श्रीयंत्र असेल तर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला घ्यावाच लागते. नाहीतर तुम्ही नुसती कमळगट्ट्याची माळ इथं ठेवून काही उपयोग नाही. त्यामुळे दोन्ही वस्तू इथं आपल्याला लागतात, हे लक्षात ठेवा. नंतर आहे आता पाचवी वस्तू आहे की लक्ष्मीचं पावलं. लक्ष्मीचं पावलं तुम्हाला आता मार्गशीर्ष महिन्यात तुमच्याकडे रांगोळी जर असेल ना लक्ष्मीच्या पावलाची तरी काही हरकत नाही. ते साच्या सुद्धा तुम्ही लक्ष्मीच्या पावलाचा उंबरट्यावर तुम्ही दर गुरुवारी हे लावू शकता. आणि जर तुम्हाला चिटकवायचं असेल ना, लक्ष्मीचे चांदीचे पावले चिटकवायचे असतात का, आणि ते पण एका साईडला चिटकवायचे. नाहीतर तुम्ही काय करता, त्या पावलावर तुम्ही पाय देऊन, लहान मुलाचं पावलाला ते पाय लागतं, मग काय उपयोग आहे. तसं पाऊल आपण चिटकवायचे नाही. एका साईडला तुम्हाला चिटकवायचे असतील तर तुम्ही ते एक साईडला पाऊल हे चिटकवायचे असतात आणि त्यांची रोज पूजा ही करायची असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही एका साईडला हे चांदीची जी पावले आहेत ना ते तुम्ही लावू शकता. नववी वस्तू आहे गजलक्ष्मी. बघा, गजलक्ष्मीची मूर्ती सुद्धा अतिशय शुभ मानले जाते. जे आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना त्यातील ही गजलक्ष्मी एक आहे. ती जोडीमध्ये घ्यायची असते, हे लक्षात ठेवा. हातीची सोंड वरती असावी, उजवा पाय पुढे असावा. अशा पद्धतीची आपल्याला गजलक्ष्मी आणायची आहे. उजवा पाय पुढे, हातीची सोंड वरती, अशा प्रकारे गजलक्ष्मी घ्यायची आहे. आणि 2 मूर्त्या घ्यायच्यात, एक नाही घ्यायची, आपल्याला 2 मूर्त्या हे घ्यायच्या असतात, हे लक्षात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे गजलक्ष्मीचं तोंड हे आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते ठेवायचे असतात. ही वस्तूसुद्धा लक्ष्मीकारक आहेत. लक्ष्मीला गजलक्ष्मी प्रिय आहे. त्यामुळे हे तुमच्या पूजेमध्ये असेल तर काही हरकत नाही, नसेल तर तुम्ही ही वस्तू घेऊ शकता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. तर बघा, ह्या देवघरामध्ये ह्या सर्वच वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्ही घेऊ नका. आणि तुमच्याकडे या वस्तूपैकी एक अर्धी जरी वस्तू नसेल तर तुम्ही ही वस्तू येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी खरेदी करू शकता आणि ते आपल्या पूजेमध्ये मांडू शकता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही वस्तू खरेदी करू शकता. असं नाही की तुम्ही पहिल्याच गुरुवारी आणा. तुम्ही 4थ्या गुरुवारपर्यंत एखादी वस्तू नक्कीच खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करा. आणि ऑलरेडी तुमच्याकडे ह्या सर्व जर वस्तू असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर अभिषेक करा आणि माता लक्ष्मीची सेवा करायला विसरू नका. श्रीसूक्ताचं पठण करा. तसेच कुंकुमार्चन सेवा असते, ह्या 2 सेवा तुम्ही माता लक्ष्मीच्या येत्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला विसरू नका. आणि या सर्व वस्तूपैकी ज्या काही 7 वस्तू सांगितल्या, एक म्हणजे पिवळी कवडी सांगितली, श्रीयंत्र, गजलक्ष्मी,
तसेच तुम्हाला या वस्तूपैकी कुठली वस्तू जर तुमच्या घरामध्ये नसेल तर एक अर्धी वस्तू तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा, आणि असतील तर सर्व वस्तूची तुम्ही यथाशक्ती पूजा करा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला सेवा खूप महत्त्वाची असते, त्यामुळे सेवेला महत्त्व द्या आणि सेवा करा. हा मार्गशीर्ष महिना तुमच्यासाठी नक्कीच आनंददायी जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आई भगवती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.